नमस्कार। आजकाल कायद्याची भीती कोणालाच राहिलेली नाही। एकावर एक महिलांच्या बाबतीत घटना घडत असताना पोलीस मात्र मूग गिळून गप्प बसलेले आहेत। उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेची भर रस्त्यात काही तरुण छेड काढत होते। पुढे काय घडलं आहे ते पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। उरण येथे यशस्वी शिंदे या तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली। तर नुकत्याच काही दिवसांपूर्वीच कोलकातामध्ये 31 वर्षीय डॉक्टर तरुणीवर काही नराधम तरुणांनी अत्याचार केल्यामुळे तिलाही आपला जीव गमवावा लागला। ह्या घटना ताज्या असतानाच काल 20 ऑगस्टला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली। या घटनेनंतर सर्वत्रच संतापाची लाट उसळली आहे। ह्या घटना पाहून भारतातील महिला खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। कायद्याची भीती कोणालाच राहिलेली नाही असं सामान्य जनतेला वाटत आहे। एवढ्या घटना घडूनही अजून कोणत्याच आरोपीला फाशीची शिक्षा झालेली नाही। त्यामुळे हे आरोपी नक्की आहेत तरी कोण, त्यांना नक्की कोणाचा पाठिंबा आहे असा सवाल सामान्य जनतेला पडला आहे। ह्या सर्व घटना ताज्या असतानाच उत्तर प्रदेशामधील आग्र्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। वेळ रात्रीची असून तरुणीच्या गाडीला धक्का देऊन ते तरुण तिची छेड काढत आहेत। हा व्हिडिओ पाहून अनेक जण संताप व्यक्त करत असून हे सरकार अजून किती महिलांचे बळी घेणार आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे।